पक्षामध्ये होतो, तुम्ही त्या वेळेला मंडल आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्देश शरद पवारांना म्हटले. मग आता आमचा ओबीसीचं आरक्षण धोक्यात असताना तुम्ही का बरं बोलत नाहीत? शरद पवारांना का बोलत नाहीत? देवारा केला आणि त्यांचा तरी बोलायचं का? शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची. जीव भाजी इकित होता, लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे इकायचा. त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी. उपकारी सरला. त्यांची पुरी शिवसेना मोडली आणि त्यांनाच जेलमध्ये टाकलं. अशी नियत येतोय. शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली, इकडं पळाला अजितदादा संघ. ते चाचमा, त्याचा अलीबाबा कसा राईट दिसतोय. अलीबाबा चालीत चोर घेऊन गेला. आता अजितदादाला मोडून टाकायला लागला. आता भाजपचा नंबर आहे. असा प्राणी येतो. असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही. असा अलीबाबा लाभला त्यांना. तो सगळ्यांचा देवारा करीत आला. मात्र हे भाजपने वेळीच ओळखलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो ना आपल्यावर दबाव आणतो, त्यांच्यावर दबाव आणतो, ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचा. राजीनामा देईन नाही, ओबीसी माग आहे. पुढे तो आहे मग काय याचा? ओबीसी तो आहे मग कुठं मंत्रिपद घेतलं की मग नाही, मग जमतं असलं. त्यांनी ओळखलं. आता ते लवकर नंबर लागणार आहे त्यांचा, लवकर नंबर लागणार. गोलमेज परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते